नवरात्र जवळ आली होती म्हणून इथे आमची नवरात्रीची तयारी चालू आहे आणि ते स्टेज वगैरे बांधायचं काम चालू आहे. तर हे आम्ही सगळं अगोदरच सुरुवात करतो करायला. तर एक आठवडा आधीच आमची तयारी चालू झाली होती आणि आम्ही स्टेजवाल्यांना बोलवून हळूहळू रोज थोडं असं काम करून घेत होतो. आणि इथे पाऊससुद्धा चालू झाला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी. तयारी चालू असल्यामुळे इथे मंडप घालायची तयारी चालू आहे आणि अर्धा मंडप घालून झालेला आहे आणि उद्या येणाऱ्या उरलेले घालायला. तर इथं आहे जोरात आता पाऊस चालू झालेला आहे आमच्याकडे. सुट्ट्या होते ना, मग आता पाऊस सुरू झालाय. तर आता माझी 5 वाजता शाळा, असं मी का म्हणू. इथे संध्याकाळपर्यंत पाहिलं, पण संध्याकाळी तर खूपच पाऊस इथे चालू झाला होता. सगळीकडे चिखल आणि जोरात पाऊस, वारं सगळंच चालू होतं इथे. किती मोठा पाऊस आला, किती मोठा पाऊस आला. 3 दिवस कंटिन्यू पाऊस पडल्यानंतर चौथ्या दिवशी पूर्ण थोडाफार उघडला होता पाऊस. मग आम्ही साईडला जे काही गवत वगैरे वाढलं होतं ते गवत काढण्यासाठी एका माणसाला बोलवून आम्ही सगळी साफसफाई करून घेत होतो त्याच्याकडनं. तर इथे सगळी आता हे पाऊस पडल्यामुळे अगोदरच गवत खूप वाढलेलं होतं. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे आलेले होते. तर ते आता ह्या एका माणसाला बोलवून घेतल्यामुळे सगळं स्वच्छ करून घेत आहे. डान्स कर, डान्स कर, डान्स कर, डान्स. इथे आमच्या झाडाला सीताफळ लागलेले आहेत. हे आम्ही घराच्या जवळच लावलं होतं झाड. आणि छोटंसं चिमणीचं घरटंसुद्धा झालेलं आहे तिथे, चिमणीने बनवले. आणि खूप याआधीसुद्धा खूप भरपूर लागले होते सीताफळ, पण आतासुद्धा लागले. हे आम्हाला बघूनच खूप आश्चर्य वाटत होतं की आम्ही एवढ्या आधी काढले होते पण परत अजून लागले. ह्या साईडला ह्या साईडला आहेत मोठे. इकडे 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 आपल्याकडे. बॉल काय ग चिऊ? बॉल आहे. लाईट कॅमेरा ऍक्शन. बारक बारक काढू नका. नाही आला पण पिकट ठेवल्यावर येते की. हे तुम्ही उगाच तोडले बारके, हे नव्हते तोडायचे, असले झाले. हे असलं का? ओके बॉल. काय ग चिऊ? काय हे बघू. नाही नाही, हा यायला लागले. मोठं झालेलंच काढा. किती बॉल गोळा केले बघू. अरे वा वा वा. काय ग चिऊ हे? काय काय ग ते? तेवढे काढले दाखव. शिव गोळा करते. गोळा कर. चला चला भात खायला. चला चला चला. हा काय ग चिऊ? हे तिकडं हाय. हा मुंग्या आहेत मुंग्या. चला चला भात खायला. चला चला चला. बाय करा. बाय. त्यांना जेवण आहे आज आपल्याकडनं.
थोड्या दिवसानंतर परत आमचं इथं काम चालू झालं मंडप घालायचं. आणि आता हे सगळे अँगल वगैरे लावून घेतले आणि आता इथे पत्रे पण घातलेत वरती. आम्ही पत्रे हे देवीसाठीच घालतो दरवर्षी, पण आता हे आमचं पावसाचं वातावरण बघून इथं खूपच हे झालं होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की जे समोर जी जागा आहे तिथे फक्त लाईटिंग न करता तिथे असं पडद्याचं डेकोरेशन करून वरती मंडप घालणार आहे, वरती पत्रे घालणार आहे. आणि म्हणजे पावसाचं पण काही टेन्शन नाही, जरी पाऊस आला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे बऱ्यापैकी आमच्या मंडपची तयारी झालेली आहे. सगळा पूर्ण मंडप घालून झालेला आहे इथे आमच्या इथे. आणि इथं वरती असं छत लावलेलं आहे डिझाईनचं. हा जो मंडप आहे तो देवीसाठी बांधलेला आहे सेपरेट. इथे आतमध्ये अजून डेकोरेशन वगैरे करणार आहे आम्ही, लाईटिंग वगैरे लावणार आहे. हे अशा प्रकारे इथं फळे वगैरे टाकलेले आहेत. थोडं उंच करून तिथं त्या उंच ह्याच्यावरती देवी बसवणार आहे. आणि खूप छान यावेळेस मोठा मंडप केलेला आहे आम्ही. पावसामुळे आम्ही सगळीकडे पत्रे लावलेले आहेत, म्हणजे पाऊस आला तरी काही टेन्शन. डिझाईनचं कापडी कापड लावलेलं आहे, त्याच्यावरती पत्रे टाकणार आहेत. म्हणजे टाकलेलेच आहेत पत्रे. आणि आता इथे लाईटिंग वगैरे येणार आहे. तर आता जशी जशी नवरात्राची तयारी चालू आहे तसं तसं आमची एक्साइटमेंट वाढलेली आहे. आणि खूपच चांगली तयारी जोरात चालू आहे. इथे लाईटिंग वगैरे बसवणार आहे, सगळीकडे लाईटीच्या माळा येणार आहेत आणि मोठा फोकस वगैरे लावणार आहे. चिऊ झोपली नाही का चिऊ? चिऊ आली तू? हां चिऊ, काय काय दिसतंय तुला? रियाचं काय चाललंय? नवरात्रामध्ये आम्ही भरपूर स्पर्धा वगैरे घेतो. लहान मुलांच्या लेडीजच्या स्पर्धा असतात आणि त्यात आम्ही त्यांचे नंबर पण काढतो, त्यांना बक्षीस वगैरे देतो. लास्ट दसऱ्या दिवशी ही सगळी तयारी असते आमची. तर ह्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 9-10 दिवसाची तयारी आणि आम्ही काय काय करतो ते सगळं पाहायला मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे रोज आमचे ब्लॉग बघत राहा. नाकाला काय झालं तुझ्या? बघू काय झालं नाकाला? काय झालं नाकाला? बुबू झाला. बघू आमच्या चिवला काय झालं ग? काय झालं? कोण चावलं आमच्या चिवला नाकाला? किडा चावला. हां बघू किडा चावला का? बघू. हा बुबू झाला बुबू. ते सगळ्यांना जे कोणी येतील पाहायला नवरात्रीचे आमचे कार्यक्रम, तिथे यांना असे बाकडे ठेवलेले आहेत बसायला. भरपूर मोठी जागा आहे इथं आम्हाला कार्यक्रम वगैरे घ्यायला. लहान मुलांची स्पर्धा असते. तर आम्ही भरपूर नवरात्रामध्ये 9 दिवसाचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात इथे. महिलांचे वेगळे असतात, लहान मुलांचे वेगळ्या स्पर्धा असतात. बुबू गेलं चिवचं भावा. कुठे गे चिव भावा? चिव डॉगला काय म्हणती? हां काय म्हणती ग? हो आलं. कोण आहे ग? बुबू बोलो. कसं बोलवते? हां कसं बोलवते? हां ये म्हण बुबूला ये म्हण ये. कसं बोलवती? दाखव कसं बोलवती बघू. बोला. याला काय सापडलं? वाव, चिमणीचं घरटं. किती छान केलंय ना, किती छान विणलंय बघ किती छान विणलंय. गुलाबाला फुलं बघ किती लागलेत.
नेक्स्ट इज कॉल इन मराठी घरचं. हा कसं रागवते बघ तुमच्या दोघींना ती. गाप गाप रागव दीदीला, रागव ग चू, रागव दीदीला. हा मस्ती करतात ना दोघी जणी. सोड हे चिमणीचं घरटं ना आपण कुठेतरी लावूया इथं. कुठल्या झाडाला होतं ग हे? वरती मीच लावलेलं तसं. इथं लावायचं का? थांब. छान आहे. आपल्या घराच्या बाहेर लावायचं का? हां म्हणजे येऊन बसतील. वरून खाली पडलंय बघ, उंबराच्या झाडावरून एवढ्या उंचावरून खाली पडलंय. परत कशाचं? चला मी चालले बाबाकड, लुसीकडे चालले मी. इथे आता पडदे वगैरे बसवलेले आहेत, म्हणजे काम चालू आहे. आणि खूपच छान आता पडद्यांचं डेकोरेशन आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे, पिंक आणि व्हाईट. पण ह्यांची टेक्निक किती छान आहे ना. असे प्लेन पडदे होते, आता त्यांनी स्टेपलर करून ती डिझाईन बनवलेली आहे या पडद्यांना. त्यामुळे खूपच छान दिसायला लागलेलं आहे. इथे आता ज्या एरियात आम्ही राहतो त्या एरियामध्ये हे आमच्या मंडळाचं पोस्टर लावण्यात आलेलं आहे आणि तीच तयारी इथे चालू आहे. अष्टभुजा शक्ती सेवा संस्था मंडळ असं आमच्या मंडळाचं नाव आहे. आणि इकडे देवीचा फोटो आणि पलीकडे मिस्टरांचा फोटो लावलेला आहे. हा जो पोस्टर आहे तो जिथे कार्यक्रम घेतात तिथे आम्ही लावलेला आहे. इथे मंडपच्या बाजूला पण एक पोस्टर लावलेलं आहे. तिथे वरती आता काही दिवसांनी आम्ही देवीचं मंदिर या साईडला बनवणार आहे, थोडं मोठं करणार आहे, दगडी बांधकाम करणार आहे मंदिराचं. तर ते कशा पद्धतीने करायचं तिथं वरती ते लावलेलं आहे मंदिराचा फोटो. आणि खाली जे आमचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आमचे घरातले बाहेरचे जे आहेत त्यांचं मी ते फोटो लावलेला आहे. अशी होती आमची नवरात्राची तयारी. ही तयारी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथून पुढचे सुद्धा व्लॉग रोज मी घेऊन येणार आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.